ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। मंडळी नमस्कार, स्वागत इन व्हिडिओ मध्ये। सध्या आपण ज्या दृश्यांकडे पाहत आहात ते आहे तहसील कार्यालय किनवट। आज दिनांक 20 सोमवार म्हणजेच आठवड्याचा पहिलाच कामकाजाचा दिवस। वेळ झाली आहे सकाळचे 10:43 पण आश्चर्याची बाब म्हणजे तहसील कार्यालयातील अर्ध्यापेक्षा जास्त टेबल आणि खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत। हे दृश्य केवळ तहसील कार्यालयापुरते मर्यादित नाही। किनवट शहरातील जवळपास प्रत्येक शासकीय कार्यालयात दररोज नागरिकांना हेच चित्र पाहायला मिळते। विशेषतः पंचायत समिती किनवट इथे तर ही स्थिती नित्याचीच झाली आहे। मग प्रश्न असा पडतो की सरकारी कार्यालये नेमकी कुणासाठी चालतात, जनतेसाठी की कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी? या गंभीर परिस्थितीमागे काही ठळक कारणे आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रशासनावर असलेली कमकुवत पकड, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दिलेली मोकळीक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलाही वचक नसलेली शासकीय यंत्रणा। धक्कादायक बाब म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचारी हे किनवटमध्ये वास्तव्यासच नाहीत, ते थेट 150 किलोमीटर अंतरावरील नांदेड शहरात राहतात। दररोज सकाळी नांदेड किनवट रेल्वेने प्रवास। सकाळी 7 वाजता नांदेडहून निघाले की 11 वाजता किनवटला पोहोचतात आणि सायंकाळी 4 वाजताची किनवट नांदेड रेल्वे पकडायची घाई। म्हणजे एकूण काय तर कार्यालयात केवळ 3 ते 4 तासांचीच उपस्थिती। याचा थेट फटका बसतो तो सर्वसामान्य गोरगरीब ग्रामीण जनतेला। जमिनीचे दाखले, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वृद्धापकाळ पेन्शन, शासकीय योजना, एक साधं काम सुद्धा वेळेवर होत नाही। नागरिकांना या कार्यालयांच्या शेकडो फेऱ्या माराव्या लागतात। आज प्रश्न असा आहे की यावर प्रशासन कारवाई करणार का? सरकार काही ठोस निर्बंध लावणार का, की पुन्हा एकदा गोरगरीब जनतेलाच गप्प बसावं लागणार? किनवट तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील जनता आजही या प्रश्नाच्या उत्तराची आस लावून बसली आहे। हा आवाज जर तुम्हालाही पटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण प्रश्न जनतेचा आहे आणि उत्तर प्रशासनालाच द्यावं लागणार आहे।